राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झालेली आहे। अंतिम निकाल देखील समोर आला। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची तुतारी जोरात वाजली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय मिळवत गुलाल उधळलेला आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ अनेक राजकीय घडामोडींमुळे चांगला चर्चेत आला होता। माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लढत झाली। या अतितटीच्या लढतीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बाजी मारली। लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून माढा मतदारसंघ चर्चेत आला होता। माढ्यातून भारतीय जनता पक्षानं पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी दिल्यानं अकलूजचे मोहिते पाटील कुटुंब नाराज होते। हीच नाराजी हेरत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना गळाला लावण्याचा यशस्वी डाव टाकला। सुरुवातीला एकतर्फी मांडल्या जाणाऱ्या या लढतीत शरद पवार पक्षाकडून मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरी रंगत निर्माण झाली। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली होती, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सभा झाली होती। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवारांचे शिलेदार धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपचेच उत्तम जानकर तसंच फलटणचे निंबाळकर यांनी साथ दिल्यानं या लढतीत त्यांचीही ताकद वाढल्याचं दिसत आहे। अखेर या लढतीत मोहिते पाटील यांनी बाजी मारून सर्वांनाच धक्का दिलेला आहे।